त्या अनुषंगाने खेळ करा. पुणे आहे, पुण्यामध्ये सूर्यास्त थोडा लवकर होतो, 5:45च्या अगोदर या मैदानावर काळोख येऊ शकतो. त्यामुळे विनंती असेल फेअर गेम प्ले करा. आयोजक कमिटीचे मेंबर जे आहेत ना, त्यांनी लेग साईडला फक्त जरा अंतर ठेवून प्रत्येकाने थांबा, जेणेकरून बॉल लगेच टाकता येईल आपल्याला. एका जागी सगळेजण थांबू नका. थँक्यू. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. मंगलमूर्ती डेव्हलपर्स बबलू पाटील आपले 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्रीच्या बाजूच्या डावीकडे येऊ द्या. एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, तर तो चांगलं क्रिकेट खेळा आणि जिंका. प्ले फेअर गेम अँड विन दी मॅच. लेट्स सी कुठला संघ बक्षीस पात्र फेरीसाठी पुढे जातोय, पात्र ठरतोय. येस, मैदानाच्या आतमध्ये शैलेश निवंगुणे वारंवार सूचना करतात खेळाडूंना की एक फेअर गेम प्ले झाला पाहिजे, नाही का. आपण सकाळपासून अट्टास बांधला होता की चांगलं शिस्तबद्ध असं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि नियोजन कंप्लीट कधी होते, जेव्हा संघ आणि खेळाडू आयोजकांना सहकार्य करतात, तेव्हा ते नियोजन यशस्वी होत असते. तर मी दोन्ही संघांना विनंती करतो, चला शशितारा 11 क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या. आणि रिक्वेस्ट करतो 2 बॅटर्सला. खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. कुणालाच कंप्लेंट नाही केली या ठिकाणी. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये AC वगैरे लावा, कारण खूप चांगलं हे आल्हाददायक वातावरण पुण्यातलं आम्ही अनुभवतोय सिंहगडच्या या ऐतिहासिक मैदानावर, ज्या मैदानावर पर्व 4 चालू आहे सिंहगड करंडक 2021. जर पंचांना वाटलं, संजय भालावराजी आणि अक्षय निर्मलजी, तुम्हाला वाटलं कुठला संघ जर वेळेमध्ये तफावत आणतोय किंवा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतोय, कमिटीने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. 3 धावांची पेनल्टी तुम्ही त्या संघाला लावू शकता. कमिटीने अधिकार पंचांना दिलेला आहे. जर कुठला संघ जाणून बुजून वेळ घेत असेल तर पंचांना तो अधिकार आहे. 3 धावांची पेनल्टी कुठल्याही क्षणाला तुम्ही देऊ शकता. जसा पहिला बॉल डिलिव्हर केला गेला, ऑफिशियली आम्ही या ठिकाणी टाइम रेकॉर्ड करू. 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. त्या व्यतिरिक्त जर कुठला संघ व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असेल तर पंचांना अधिकार आहे. 3 धावांची पेनल्टी ते देऊ शकतात. चला मॅच ऑन. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. बबलू पाटीलची साथ देण्यासाठी त्याच्यासोबत आहे बॅटर पप्पू तोडकर. 2 यशस्वी फलंदाजांची जोडी सुरुवात करेल मंगलमूर्ती डेव्हलपर्स संघासाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय विश्वजित ठाकूर मोठ्या, ज्याचा वेग भन्नाट असतो नेहमीच. सकाळपासून चांगली सुरुवात त्याने आपल्या संघाला करून दिलेली आहे आणि आज देखील या महत्त्वपूर्ण शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तीच गोलंदाजी पाहायला मिळेल का. लेट्स सी. चला पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मोठ्या. स्ट्राईकवर पप्पू तोडकर, नॉनस्ट्राईकला बबलू पाटील. वेळ झालेली आहे पंचाच्या माहितीसाठी 4:55. पहिला बॉल पहिल्या डावातला राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल चांगला बॉल या ठिकाणी हाताळलेला आहे. उजव्या स्टिच्या बाहेर बॉलला ठेवलंय. शॉट ऑफ गुड लेन. बॉलने टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. शोल्डरचा खूप चांगला वापर, कंट्रोल या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेले विश्वजित ठाकूरची. पहिला बॉल डॉट हाताळला जातोय. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी विश्वजितची. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट विश्वजित ठाकूर टू पप्पू तोडकर. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. जबरदस्त गोलंदाजी, व्हेरिएशन आहे. स्टंप टू स्टंप अटॅक करत नाहीये पप्पू तोडकरचा आक्रमक स्टान्स दिसून सुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केला नाही. जी आपली नैसर्गिक गोलंदाजी आहे तीच गोलंदाजी या ठिकाणी विश्वजित ठाकूर हाताळतोय. चांगला बॉल, पहिले दोन्ही बॉल चांगल्या पद्धतीचे हाताळले गेलेले आहेत. तिसरा बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा विश्वजित सज्ज होते. स्ट्राईकवर असेल पप्पू तोडकर. धावांचं खातं अजूनही खुल्लं केलं नाहीये, पण यावेळेस मात्र पूल केलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये आहे. डीप मधून पुढे येतोय. पप्पू तोडकरला परतावा लागेल. एकही धाव गोळा न करता 0वर पप्पू तोडकर बाद. थँक्यू. नवीन बॅटर लगेच पटून द्या.
नवीन बॅटर लगेच पाठवून द्या प्लीज. मंगलमूर्ती डेव्हलपर्स लगेच बॅटर पाठवून द्या प्लीज, विनंती करतोय, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. क्षेत्ररक्षक देखील साथ देत आहेत आयोजकांना, तर फलंदाजाने सुद्धा साथ देणं गरजेचं आहे. जसा कुठला फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आणि आयोजकांना सहकार्य करा. नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळते सुनील चव्हाण, तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. अजूनही धावांचं खातं खुललेलं नाहीये. बघा, महत्वाचं आहे, वाढण्याआधी रुजावं लागते आणि चमकण्याआधी झिजावं लागते. तर पाहूया या क्षणाला सुद्धा पप्पू तोडकर मोठा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये मात्र पुन्हा एकदा निराश केलं त्याने संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय बॅटर बबलू पाटील. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल मागे जातोय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न शाहिदचा. दरम्यान एकदा मिळते, हलकस बॅटचं चुंबन घेऊन यष्टीरक्षकाकडे बॉल झेपावला होता, पण शाहिदच्या डोक्यावरून हा बॉल फ्लाय झाला. अडवण्याचा प्रयत्न केला शाहिदकडून, पण मात्र त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. पण चांगलं बॅकअप त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देतोय प्रथमेश पवार नाना. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, महत्वाचं आहे बॅकअप देणं. विश्वजित राईट आर्म द विकेट. स्टेप आउट झाले, स्टेप आउट होऊन आडव्या पटीने खेळायचं होतं. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, बॉल अडवला जाईल तोपर्यंत एकदा मिळते. चांगल्या वेगाने गोलंदाजी जशी करतोय तितक्याच समय सूचकतेने सुद्धा आतापर्यंत 3 मिनिटं झाल्या. 3 मिनिटांमध्ये त्याने 5 बॉल हाताळलेत. कौतुक असेल विश्वजित ठाकूरचं. धन्यवाद आयोजकांना सहकार्य केल्याबद्दल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते विश्वजित. स्ट्राईकवर बॅटर असेल बबलू पाटील. धावसंख्या झालेली आहे मंगलमूर्ती डेव्हलपर संघाची 2. उजव्या यष्टीच्या बाहेर बघा, तो जो स्पॉट आहे असं वाटतं त्याने नजरेत भरून ठेवलेला आहे आणि पिचिंग प्रॉपर केले. पहिले 2 बॉल आणि शेवटचा 6वा बॉल त्या पिचिंगला हाताळला होता आणि दर्जेदार पद्धतीने या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटका समाप्तीनंतर मंगलमूर्ती डेव्हलपर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 2 धावा. चला नवीन बॉलर पाठवून द्या. शशितारा टीम, चांगली सुरुवात, खूप चांगलं खेळ या ठिकाणी. नवीन बॉलर फिरोज येतोय, फिरकीचा जादूगर. मिडियम पेस बॉलर आहे, त्यातल्या त्यात त्याचे स्विंग बॉल देखील तुम्हाला नेहमीच पाहायला मिळालेत. फिरोज शेख लेफ्ट आर्म बॉलर आहे, नेहमीच पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतो आणि मोठमोठ्या उजव्या त्याच्या फलंदाजांना अडवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि ती क्षमता सिद्ध करण्यासाठी या पुण्यातल्या सिंहगड करंडकमध्ये तो आलेला आहे. पण त्याला आव्हान आहे सुनील चव्हाणचं आणि बबलू पाटीलचं. ज्या बबलू पाटीलने एक हाती झुंज देताना गेल्या सामन्यामध्ये तब्बल 43 धावा धावफलकावर लावल्या होत्या आणि आता त्याच फलंदाजीची पुन्हा एकदा आवश्यकता आहे मंगलमूर्ती डेव्हलपर्स या संघाला. स्ट्राईकवर बॅटर असेल सुनील चव्हाण. फिरोजचा पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. बघा, व्यवस्थित बॉडी बॅलन्स करता आला आणि या शेवटच्या क्षणाला स्टान्स बदलला आणि ऑफ कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह करण्याचा निर्धार व्यक्त केला. फुटवर्कचा अभाव जाणवला. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं असते. या ठिकाणी फुटवर्कची कमतरता. बघा, पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळून काढले. बॉल 1 बाउन्स घेऊन सीमारेषेच्या पलीकडे जातो. अक्षय निर्मल सरांचा इशारा येतोय. 4 धावांचा चौकार. थँक्यू. 4 धावा वाढतील. धावसंख्या झाली म्हणजे 6 धावा. कमजोर कोणीच नसतं, फक्त थोड्या वेळासाठी वेळेने त्याची साथ सोडलेली असते आणि आता कुठेतरी मंगलमूर्ती डेव्हलपर संघ थोडासा बॅकफुटला जाणवतो, पण त्यानंतर मात्र हा चौकार कुठेतरी आत्मविश्वास वाढवणार असू शकतो सुनीलचा. स्विच हिट करायचा होता, पण स्विच हिट करताना बॉलची उंची मोजणं तितकंच गरजेचं आहे. यस, 1 फॉर दी ओव्हरची ताकीद मिळते पंचांकडून. यावेळेस शोल्डर हाईटने हा बॉल डिलिव्हर केला. शोल्डर हाईटपेक्षा जास्त वरून हा बॉल ट्रॅव्हल केला गेला होता फिरोजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फिरोज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सुनीलसाठी. ओहो, नटराज स्टाईल, जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग रिजनच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी अडवला जातोय. चांगलं क्षेत्र. 2 फलंदाज एका साईडला. काय घडते मैदानाच्या आतमध्ये? बबलू पाटील मात्र कुठेतरी धाव घेण्यासाठी तयारीत नव्हता. दोन्ही फलंदाज एका साईडला आले होते, पण किती धावा पंचांनी आम्हाला कळवावं नक्की किती धावा आम्ही ऍड कराव्यात. पंच निर्णय देतीलच किती धावा असतील तर. 2 धावा. यस, 2 धावा मिळतील. पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे. 2 धावा. 2 धावांची वाढ. धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावर. काय घडते मैदानाच्या आतमध्ये? पुन्हा एकदा कुठेतरी धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीये बबलू पाटील, कारण बबलू पाटील डेंजर एंडला असला असता
बबलू पटेलचं प्रेझेन्स ऑफ माइंड देखील मान्य करायला हवं, पण सुनील चव्हाणची थोडी घाई झाली होती तिसरी धाव घेताना. यस, 2 धावा ॲड केल्या जातील. तिसरी धाव घेताना कुठेतरी सुनीलची घाई झाली आणि बबलूने ओळखलंय की मी डेंजर एंडला जाणार आहे, कदाचित मी बाद होऊ शकेन, म्हणून थांबवलं होतं सुनीलला. ओ पॅडल स्वीप, जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी. बॉल जातोय फाईन लेग लॉंग लेगच्या मधून वेगाने, तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं. वा 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 वा. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न. आता मात्र बबलू पाटीलला नकार द्यायचा होता, पण मात्र काय होते तर कुठेतरी पुन्हा एकदा धावचीची संधी आलेली आहे. बबलू पाटील त्या एंडला धावताना वेगाने पुढे गेलेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत आणि तिसरे पंच चेक करतील आणि आता पुन्हा एकदा धगधग 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 होते, कारण व्हायला सगळीकडे बबलू पाटील हा हुकुमचा एक्का आहे मंगलमूर्ती डेव्हलपर्स या संघाचा. आणि या ठिकाणी आमचे पंच डोळ्यात तेल घालून पडतात. चला क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर जा. निर्णय जो असेल तर आम्ही कळवूच. क्षेत्ररक्षकाने आपापल्या जागेवर जा. जो निर्णय येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. जबरदस्त रनिंग या ठिकाणी येते आणि हा निर्णय थोड्याच वेळेत काही क्षणातच तुमच्यापर्यंत येणार आहे. क्रिस्टल क्लिअर नेटवर्क तुम्हाला tennisticket.in पाहायला मिळते. आणि आता ही धावचीची सिच्युएशन आपल्या स्क्रीनवर थर्ड अंपायर पाहतायत आणि आता निर्णय येतोय OUT आउट. आणि अशा पद्धतीने बबलू पाटीलला यावेळेस नकार द्यायचा होता, पण यावेळेस त्याने सुनीलचा कॉल स्वीकारला आणि कुठेतरी चूक झाली आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. तिसरी धाव घेताना बबलू पाटील बॅक टू डगआउट. आता मात्र संघ संकटात आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त झालेली आहे ती म्हणजेच 10 धावा आणि गडी बाद झाले एकूण 2. न्यू बॅटर प्लीज. लगेच 5 बॉल्स फेकून झालेले आहेत. लास्ट बॉल असेल. 5 बॉल फेकू. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल डबल, 5व्या बॉलला डबल कंप्लीट आणि तिसऱ्या धाव काढताना धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद आणि शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. उमेश चव्हाण स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. उमेश चव्हाण असणार आहे बॉलिंग ट्रॅकवर. फिरोज शेख शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकाचा. धावसंख्या झाली आहे मंगलमूर्ती डेव्हलपर्स संघाची 10 धावा. फिरोज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस अटेम्प्ट करू की सोडून देऊ या द्विधा मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी उमेश आला होता. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल त्याला त्याचा सुगंध देऊन गेला. परफ्यूम डिलिव्हरी हुक करायचा होता सुरुवातीला, त्यानंतर मन बदललं आणि अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या मंगलमूर्ती डेव्हलपर्स संघाची 2 गडी बाद 10 धावा. 5च्या धावगतीने खेळ होते. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्यायचे. स्ट्राईकवर बॅटर असेल सुनील चव्हाण, ज्याच्यावर आता आपण एक आशा ठेवू शकतो. तोच एक आशेचा किरण असू शकतो. जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येऊ शकतात, येणं गरजेचं आहे. बबलू पाटील ज्याच्यावर विश्वास होता तो दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि आता जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल सुनील चव्हाणला, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आलेला आहे या डावामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. मोठ्या विश्वजित ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट टू सुनील चव्हाण. हो, यावेळेस मात्र ऑन दी टोज येऊन कव्हर्स आणि पॉइंट रिजन मध्ये बॉलला पाठवलंय. दरम्यान एका धावेला दुसऱ्या धावांमध्ये परावर्तित करण्याचा निर्णय योग्य आहे. आता कॉलिंग चांगली होते. कॉलिंग आणि कन्व्हर्सेशन खूप महत्त्वाचं आहे. कॉम्बिनेशन जुळणं महत्त्वाचं आहे. रनिंग मिड ऑफ द विकेट फास्ट राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि कुठेतरी ताळमेळ जुळलाय उमेश चव्हाणचा आणि सुनील चव्हाणचा. दोन्ही चव्हाण आहेत म्हणून ताळमेळ जुळला का? भाऊ आहेत ना दोन्ही, नक्कीच ताळमेळ जुळायलाच हवं. धावसंख्या 12. विश्वजित राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस शोल्डरचा अतिरिक्त वापर, खूप जास्त शोल्डरचा वापर केला गेला. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकर होताना मात्र कंट्रोल चुकला या बॉलचा आणि त्यामुळेच हा बॉल वाईड घोषित केला गेला आणि विश्वजितला एक ताकीद दिली गेली. या पुढचा बॉल या षटकातला जर याच उंचीचा हाताळला तर दंडित केलं जाऊ शकेल. ही ताकीद आहे पंचांच्या माध्यमातून. स्ट्राईकवर आहे सुनील चव्हाण. धावसंख्यात झाले 13 धावा. यावेळेस स्विच केले स्वतःला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि अशा पद्धतीने मात्र उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि झेलचीच्या स्वरूपात सुनील चव्हाण बॅक टू पवेलियन. विकेट डाऊन. गरीबाला सारे जनतेला मदत करण्या हटन
थँक्यू. जेव्हा जेव्हा परिस्थिती गंभीर असते तेव्हा खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. ते खंबीरपणे उभं राहण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विश्वजित होता. आता त्याच गोलंदाजीला सडेतोड उत्तर देण्यासाठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 5व्या क्रमांकावर राहुल गोडके गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्राईकवर असेल तो, नॉन स्ट्राईकला असेल बॅटर उमेश चव्हाण. फलंदाजी मार्कवर राहुल बोडके. यावेळेस बॉलला पुल केलंय. कॉन्फिडन्स नव्हता या स्ट्रोक मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. पुढे येतोय, झेल कंप्लीट होतोय. उतरती काळा लागते टीम मंगलमूर्ती डेव्हलपर संघाला. विकेट डाऊन, चौथा हादरा बसतोय. धाव संख्या 13 असताना. कमॉन डीजे. थँक्यू. खुर्चीचा एक पाय जरी तुटला तरी ती खुर्ची डळमळीत होत असते. आणि जसा बबलू पाटील बाद झाल्यानंतर सुनील चव्हाणला देखील थांबता आला आणि सुनील चव्हाण बाद झाला. त्यानंतर राहुल याला देखील तितकंच महत्वपूर्ण योगदान देता आलं. पुन्हा एकदा बॉडी रोल करून पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता. थोडासा आवाकाच्या बाहेर होता. धावाची संधी आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या 15. आणि म्हणूनच की प्रत्येक खेळाडूने आपला खेळ सांभाळून करणं गरजेचं असते. सुरुवातीच्या फलंदाजांनी जेव्हा नाराजी संघाला दिली आहे तर त्या नाराजीला आनंदामध्ये रूपांतरित करण्यासाठी तुमचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. सकारात्मक तुमच्या खेळाने संघामध्ये येऊ शकते. विश्वजित राईट आर्मवरती विकेट. यावेळेस पुढे ठेवला होता बॉलला. फुललेंच्या बॉलला खेळताना नाही आहे. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. यावेळेस फलंदाज नाराज असेल आणि विश्वजित जुमात फलंदाज कोमात. विकेट डाऊन. जवळपास पकड मजबूत दिसते या सामन्यामध्ये शशीतारा स्पोर्ट्स या संघाची. जबरदस्त बॉलिंग अटॅक आणि संध्याकाळी सत्रामध्ये खूप कमी कर्णधार असतात जे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारत असतात. आणि त्यामध्ये त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आणि अनुभवाच्या बळावर शशीतारा स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कमीत कमी धावांमध्ये फलंदाजांना रोखण्यासाठी तो प्रयत्न केला गेला आणि प्रत्येक प्रयत्नांमध्ये यशस्वी ठरलेला आहे शशीतारा स्पोर्ट्स हा संघ. आणि आतापर्यंत मंगलमूर्ती डेव्हलपर्स या संघाला फक्त 15 धावा बनवता आल्यात आणि 5 फलंदाज हे बाद झालेले आहेत मंगलमूर्ती डेव्हलपर्स या संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. विश्वजित ठाकूर. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल नितीन वाकळे फलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र बॉलला पुल केला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल स्टॉप करेपर्यंत फेक करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती आणि त्या संधीचा योग्य वापर आणि त्यातल्या त्यात एक शॉट. म्हणजेच काय दुष्काळ 13वा महिना. धावा हव्या आहेत, मोठ्या संख्येने हव्या आहेत, पण त्यावेळेस मात्र कुठेतरी पुन्हा एकदा 1 शॉट म्हणजेच काय थोडंसं नाराजी असेल. फलंदाजांमध्ये प्रयत्न चांगले केले होते पण प्रयत्नांची पराकाष्ठा करताना यश मिळत नाहीये. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती डेव्हलपर संघाची धावसंख्या झालेली आहे 16 धावा. गडी बाद झाल्यात 5. 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. मंगलमूर्ती डेव्हलपर्स आफ्टर 3. विश्वजित ठाकूरने या मागच्या मॅचमध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 4 विकेट्स. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिलेली आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजांच्या त्या यादीमध्ये तो जाऊन पोहोचतोय. चांगली गोलंदाजी आहे. इकॉनॉमिकल षटक. व्यावसायिक क्रिकेट खेळताना मात्र जास्तीत जास्त फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात पण काही गोलंदाज देखील आहेत जे मात्र जास्तीत जास्त आपल्या संघासाठी तारणहार बनत असतात त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्यातला त्यात एक गोलंदाज आहे विश्वजित ठाकूर. यावेळेस ऑन ड्राईव्ह केले जाते. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनमध्ये. लॉंग ऑनमधून पुढे येऊन बॉल स्टॉप करेपर्यंत धावचीची संधी आहे. कलेक्शन चुकलंय. त्याकडे गोलंदाज अंकुर येतोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले गेले होते पण प्रयत्न पूर्ण काय करता आले नाहीये. स्ट्राईकवर आता बॅटर आहे नितीन वाकळे. धावसंख्या 1 ने पुढे जाते पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावर. लो स्कोरिंग सामना होईल जर तुमचे प्रयत्न मोठे नसले तर.
आणि कदाचित ते तुम्हाला मान्य देखील नसेल. या पहिल्या डावामध्ये कमीत कमी 40 धावा तरी धावफलकावर पाहिजे जर शशितारा स्पोर्ट्स संघासमोर एक आव्हान ठेवायचं असेल तर. आणि त्या अनुषंगाने प्रयत्न होत नाही आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. दमदार षटकार बॅट्समन नितीन वाकळेचा. थँक्यू. बघा हा 6 धावांचा षटकार कुठेतरी पुन्हा एकदा आशा पल्लवित करणारा ठरू शकेल, मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाणारा ठरू शकेल, पुन्हा एकदा पॉझिटिव्हिटी आपल्या संघामध्ये घेऊन येणारा ठरू शकेल. पाहूया याच षटकाराच्या माध्यमातून सातत्याने मोठे फटके येत आहेत का बॅट्समन नितीन वाकळेच्या बॅटमधून. चांगला बॉल, वेगवान ते सर्रार. अंकुरचं कडवं आव्हान स्वीकारण्यामध्ये अयशस्वी ठरलेला आहे. या अगोदरच्या बॉलवर षटकार आला होता पण त्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या थांबली ती म्हणजेच 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. आतापर्यंत या चौथ्या षटकात 3 बॉल्स डिलिव्हर करून झाले. चौथा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज अंकुर सज्ज होते. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल नितीन वाकळे. फुलटॉस आहे ओव्हर द बॉलर हेड. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये फिरोज. त्या ठिकाणी बंबल झालाय. फिरोज थोडासा बॅडी बॅलन्स चुकवतोय. दरम्यान 2 धावांचा प्रयत्न सफल ठरतोय. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाजाने करून दिली होती पण त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी आताच्या शेवटच्या षटकांमध्ये नितीन वाकळे करतो. आणि महत्त्वपूर्ण या धावा असणार आहेत 40 ते 45 धावा. 40 ते 45 धावा तर कुठल्याही परिस्थितीमध्ये बनवाव्याच लागतील पहिल्या डावामध्ये जर आव्हानात्मक धावसंख्या करायची असेल तर. कारण गोलंदाजीमध्ये स्ट्रेंथ आहे. बबलू पाटीलचं जर गेल्या सामन्याचं षटक पाहिलं तर डिफेंड करू शकतात कमीत कमी धावा पण धावा तितक्या बनल्या पाहिजेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन मिस्क्यू पुल स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटमध्ये. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जात नाहीये. कुठलीच घाई नाही करत आहेत फलंदाज कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी घाई केली आणि घाई केल्यानंतर मात्र त्यांना खेळपट्टीवर तग धरता आला नाहीये. त्यामुळे ही नामुष्की ओढवलेली आहे हे ठाऊक आहे नितीन वाकळेला. त्यामुळेच मात्र ही सिंगल कंप्लीट करतोय. तो स्वतः नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचतोय आणि त्यात संधी मिळते प्रथमेशला. धावसंख्या झाली ती म्हणजे 26-26. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अंकुर पंचांच्या डावीकडून. राईट हॅम ओव्हर. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फिरोज. बॉल स्टॉप करून फेक करेल तोपर्यंत 2 धावांचा एक प्रामाणिक प्रयत्न सफल ठरतोय. 2 धावा आणि तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय आणि हे काय होते 2 फलंदाज एकाच एंडला. काही एक गरज नव्हती आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. चला प्रथमेश बॅक टू पवेलियन. न्यू बॅट्समन इन इज सोनू कुंजीर. सोनू कुंजीर येते 8व्या क्रमांकावर. सोनू येतो ज्याने मेडन षटक हाताळलं होतं गेल्या सामन्यामध्ये. शेवटचं विकेट मेडन होती. आजच्या दिवसामध्ये 2 आपल्याला विकेट मेडन गोलंदाज षटक हाताळायला पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळलं होतं विकेट मेडन सागर कांबळेने आणि त्यानंतर सोनू कुंजीरने. 2 विकेट मेडन्स आज प्रेक्षकांना पाहायला मिळाले आणि एकाच मॅचमध्ये 2. विश्वजित ठाकूरचं षटक ते देखील मेडन ठरलेलं आहे. मगच काय सिंहगड करंडकामध्ये मेडन षटकं देखील तुम्हाला पाहायला मिळाले. निर्धाव षटकं देखील तुम्हाला पाहायला मिळाले. हे महत्त्वाचं आहे. खूप कमी गोलंदाज असतात ज्यांना मेडन षटक त्यांच्या इतिहासामध्ये नोंद करणारं असते. त्यातल्या त्यात आजच्या दिवसामध्ये 3 गोलंदाजांनी ती नोंद आपल्या करिअरमध्ये केलेली आहे. चला वेळ घेऊ नका. काय प्रॉब्लेम्स असतील ते सेटल करा आणि लगेचच मॅच ऑन करा. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 28. शेवटचे 6 बॉल शिल्लक असणार आहेत. 6 बॉल्स खूप महत्त्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. संध्याकाळचं जसं तर मी म्हणालो होतो की सिंहगडच्या या ऐतिहासिक मैदानावर काळोख लवकर येतो. खरं तर 4:45 सूर्यास्त आहे पण तरी देखील 5:15 वाजलेत आणि तरी देखील या मैदानावर काळोख आहे. कारण ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरण असताना मात्र हे वातावरण तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. असं वाटते महाबळेश्वरला आपण आलोत नाही का. पुण्यातलं महाबळेश्वर म्हणजेच काय सिंहगड. तर नक्कीच भेट द्या आमच्या सिंहगडला. तुमचं सिंहगड आमचं सिंहगड आपलं सिंहगड. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सोहेल येतोय. स्ट्राईकवर असेल बॅटर नितीन वाकळे का. नितीन वाकळे. नॉन स्ट्राईकला असेल सोनू कुंजीर.
सोहेलचा हा प्रयत्न आपल्या संघासाठी किती महत्त्वाचा ठरते पाहूया. कारण जबाबदारी स्लॉग ओव्हरची त्यांनी स्वीकारलेली आहे आणि स्लॉग ओव्हरची जबाबदारी खूप कमी गोलंदाज स्वीकारत असतात. कारण फलंदाज आक्रमक होतात प्रत्येक वेळेला स्लॉग ओव्हरमध्ये आणि ती आक्रमकता गोलंदाजाला फेस करायची असते. तर पाहूया कशा पद्धतीने खेळ होतो या ठिकाणी नितीन वाखळेचा. धावसंख्या 28 झाले. 5व्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज सोहेल. लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस सरळ रेषेत खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी योगेश पवार येत आहेत. बॉल अडवत आहेत. फेक करेपर्यंत 2 धावांची पूर्तता. धावसंख्या 30 झाले. 30 रन्स ऑन बोर्ड. जोपर्यंत नितीन वाखळे खेळपट्टीवर आहे आपण आशा करू शकतो की 40 धावांचा पल्ला जो आहे तो पार होऊ शकेल. कारण डेडिकेशन दिसते. डेडिकेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. जिंकण्याची जिद्द तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विल पॉवर प्रचंड इच्छाशक्ती तुमच्याकडे असायला हवी ती दिसते. हो यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फ्लिक केलं जात आहे. स्क्वेअर रिजन मध्ये एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. डेंजर एंडला आहे नितीन. पोहोचेल का? तर येस डेफिनेटली रनिंग बिटवीन द विकेट खूप स्ट्रॉंग आहे. 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. 2 धावांची वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी बॅटर नितीन वाखळेची पाहायला मिळालेली आहे आणि या वेळेस त्या महत्वाच्या धावा असतील. एक एक धाव महत्वाची आणि या प्रत्येक 4 बॉलवर धावा येणं गरजेचं असेल मंगलमूर्ती डेव्हलपर संघासाठी. कारण 40 धावा हे तो एक मॅजिकल फिगर आपण म्हणू शकतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये. जे डिफेंड करणं कदाचित सोपं जाऊ शकेल मंगलमूर्ती डेव्हलपर संघाला पण तिथपर्यंत मजल मारता आली पाहिजे. आतापर्यंत आपण फलकाचा विचार केला तर 32 धावा धाव फलकावर आहेत. चला घाई करा प्लीज. तुम्हाला दुसऱ्या डबामध्ये फलंदाजी करायची आहे. शशितारा टीम आम्ही तुम्हाला विनंती करतोय मॅचला मोमेंटम द्या. पुन्हा एकदा मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे. मिड विकेट रिजनमध्ये फिरोज आहे. दरम्यान एक धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 33 झालेले आहे. सोनू गुंजीला देखील जबाबदारीचा स्वीकार करावा लागणार आहे. कारण खरं तर फक्त एकच फलंदाज खेळून क्रिकेट कंप्लीट होत नाहीये. तर 11 खेळाडूंना प्रामाणिकपणे जी जबाबदारी मिळते त्या जबाबदारीचा स्वीकार करताना खेळ करायचा असतो आणि सोनूला देखील आता जबाबदारी ओळखून या डावाची जरूरत ओळखून खेळ करावा लागेल. यावेळेस राऊंड द लेग क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. यस अंपायरचा डिसिजन असेल वाईड बॉल. एक धाव तर मिळणार आहे वाईडची पण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद देखील होईल का? आणि नितीन धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. बघा वाईड बॉल होता. संधी होती. फुकटात धावा मिळत आहेत त्या वसूल करता आल्या पाहिजे. कारण शाहिद कडून धावा चोरणं खूप कठीण आहे आणि शाहिद ती संधी कधी सोडत नाही आहे. खूप चांगला यष्टीरक्षक या टेनिस विश्वातला शाहिद आहे आणि त्याच्या समोरून धाव चोरण्याचा प्रयत्न केला गेला पण मात्र परतावं लागते फलंदाज नितीनला खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं पण नशिबाला ते मान्य नव्हतं. नियतीला ते मान्य नव्हतं आणि खास करून शाहिदला ते मान्य नव्हतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय राजू. बॉलिंग ट्रॅकवर सोहेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. राजू उजने स्ट्राईकवर असेल. राजूच्या बॅटमधून एक मोठा फटका येईल का अपेक्षा ठेवूया. कारण कडवं आव्हान सोहेलने आतापर्यंत या स्लॉग ओव्हरमध्ये दिलेलं आहे मंगलमूर्ती डेव्हलपर्स संघाला. यावेळेस व्यवस्थित कनेक्ट करताना या बॉल शॉर्ट लेग म्हणजे बॉल घरंगळतोय त्या ठिकाणी. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाते ते म्हणजेच 35 आकड्यावर. अजूनही बॉल शिल्लक आहेत. या षटकातले 2 बॉल्स बाकी आहेत. 2 बॉल्स बाकी आहेत कारण या अगोदरचा बॉल हा वाईड होता. 2 बॉल्स आहेत आणि स्ट्राईकवर आहे सोनू कुंजीर. धावांसाठी झगडताना पाहायला मिळतात दोन फलंदाजांना कारण तितकीच दर्जेदार गोलंदाजी होते. अप टू दी मार्क बॉलिंग आतापर्यंत झालेले आहेत शशितारा स्पोर्ट्स टीमची आणि त्या बॉलिंगला चांगल्या पद्धतीने खेळता आलं नाही मंगलमूर्ती डेव्हलपर्सला. यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट केली जागी आहे. स्क्वेअर रिजन मध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल. फेक या चूक आहे. क्या बात आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे पण 2 फलंदाज एकाच एंडला असताना मात्र धावचीच्या स्वरूपात एका फलंदाजला बादून परतावा लागेल. नवीन बॅटर लगेच पाठवून द्या प्लीज. शेवटच्या बॉलसाठी धावा. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ते म्हणजेच 36 आकड्यावर. शेवटच्या बॉलवर 6 येतील 4 येतील 3 येतील 2 1 विकेट. काय नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला असेल मंगेश. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 36 धावा. लास्ट बॉल
आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं देखील त्या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय, कारण महत्त्वाचं आहे प्रेक्षकांशिवाय नियोजन हे अपूर्ण असते आणि प्रेक्षकांची साथ देखील आमच्या या सिंहगड करंडक 2021ला मिळते आहे. सर्व आमच्या मायबाप प्रेक्षकांचं जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत त्यांचं देखील आभार. ब्लॉकहोल डिलिव्हरी, चांगला बॉल त्या ठिकाणी, पण मात्र या जॉर्कर बॉलचं उत्तर नव्हतं आणि ती फळाजीच्या स्वरूपात होतोय फलंदाज बाद. विकेट डाऊन आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावा फलकावर धावा आहेत, त्यामध्ये 36 धावा आणि जिंकण्यासाठी 37 धावा पूर्ण कराव्या लागतील शतीशारा स्पोर्ट्स टीमला. 30 बॉल्समध्ये 37 धावा पूर्ण कराव्या लागतील शशितारा स्पोर्ट्स टीमला. चला लगेच क्षेत्रशी लावून घ्यायचंय मंगलमूर्ती डेव्हलपर्स. आम्ही घेतो छोटासा ब्रेक, आता गेलो लगेच आलो. चला दुसऱ्या डावाची सुरुवात असेल आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धाव पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये शाहिद आणि थॉमस हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळत आहेत. 37 धावांचा पाठलाग करताना तुम्ही पाहाल 2 बॅटर्सला आणि त्या धावा अडवण्यासाठी चांगली सुरुवात करून देण्यासाठी मंगलमूर्ती डेव्हलपर संघाकडून गोलंदाज कोण येतोय ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर सोनू कुंजीर. पहिलं षटक दोन्ही संघांसाठी खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. पहिलं षटक जर इकॉनॉमिकल ठरलं तर या मॅचमध्ये रोमांचकारी पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न सफल होऊन जाईल, कारण सोनू कुंजीरने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे पूर्ण दिवसभरामध्ये आणि त्याच कामगिरीचा आढावा घेऊन त्याची वर्णी पहिल्या षटकामध्ये लागलेली आहे. तर सोनू कुंजीर सुरुवात करतोय या दुसऱ्या डावाची. स्ट्राईकवर बॅटर तुम्ही पाहू शकताय शाहिद शेख आणि नॉन स्ट्राईकला बॅटर असेल थॉमस डायस. दोन्हीही आक्रमकतेचे फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत आणि ही आक्रमकता कशा पद्धतीने या ठिकाणी वापरली जाईल ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. संध्याकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आहे आणि या वातावरणाचा फायदा कुठल्या संघाला होतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे. चला सुरुवात करायचं आहे. सोनू कुंजीर लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पंचांच्या डावीकडून तो सुरुवात करतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल शाहिद शेख. चला आम्ही टाइम इकडे रेकॉर्ड करतोय 5:27. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी तुम्ही देखील मोबाईल चेक करू शकता. पहिला बॉल फेकण्यासाठी आता आपण 5:27 टाइम या ठिकाणी रेकॉर्ड करतोय, जेणेकरून 25 मिनिटं मध्ये हा डाव कंप्लीट झाला पाहिजे. सोनू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस विथ द स्पिन बॉलला फॉलो करून खेळायचा होता. चांगला बॅलन्स त्या ठिकाणी फलंदाजाचा, पण तितक्याच चांगली लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलिंग गोलंदाज सोनू कुंजीरची. खूप जबरदस्त वळण या ठिकाणी उजव्या त्याच्या फलंदाजासाठी बाहेर वळणारा बॉल. पहिला बॉल डॉट सोनू कुंजीर.
यावेळेस बॉलला हॅमर केलं जातंय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार, मिळतोय हाताळला होता. दुसरा बॉल सुद्धा चांगला हाताळला होता, पण तितकाच कल्पकतेने या ठिकाणी फलंदाजाने या 4 धावा वसूल केलेल्या आहेत. तिसरा बॉल सफल झाले, बॉलला हुक केला, उडवलाय लॉंग लेग रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र बॉल निघून जातोय सीमा रेषा पार, मिळतोय 4 धावांचा चौकार. 4 धावा. दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी शाहिद शेखची. कल्पकता काय असते त्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये शाहिद शेखच्या फलंदाजीमधून पाहायला मिळतोय. बॉल खराब नाही आहेत, पण शॉट बनवले जात आहेत. शॉट बनत नाही, शॉट बनवावे लागतात, आणि ते इनक्रेडिबल बॅटिंग त्या ठिकाणी शाहिद शेखची. धावसंख्या 8. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून बॉलला ड्राईव्ह केलं जातंय, एलिव्हेशन प्रॉपर मिळालंय, बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॅक टू बॅक. तिसरा चौकार, चौकारांची तिकडी कंप्लीट. नाईस बॅटिंग बाय शाहिद शेख. दादांच्या जीवा भावाचा, दादांच्या जीवा भावाचा आणि दादांच्या जीवा भावाचा. प्रभा क्रमांक 33 मध्ये वेडताना यो समाजकार्याचा. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यामध्ये बदल घडवून आणते. आता आव्हान शाहिद शेखने सोनू कुंजीरला दिलं, आता सोनू कुंजीरच्या गोलंदाजीमध्ये बदल दिसेल का? हो, यावेळेस पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करून बॉलला स्विंग केलं जातं मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. थ्रो तर चांगला आहे, पण 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावांची वाढ, धावसंख्या झालेत 14 धावा. चौदा धावा, 40 रन्स ऑन बोर्ड. कुठेतरी शाहिदला देखील धावांचा पाठलाग करण्याची घाई झाली. जबरदस्त फलंदाजी शाहिद शेखची. ओह, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक बबलूचा राहिलेला आहे. चांगला झेल होऊ शकला असता का, इथं नंतरची गोष्ट आहे, पण बॉल कलेक्ट नाही झालाय. दरम्यान 1 धाव तर पळून पूर्ण केली जाते. एका धावेची वाढ, धावसंख्या झाली एका षटका समाप्तीनंतर 15 धावा. 37चं आव्हान होतं, 37 पैकी 15 धावा पूर्ण झाल्यात, म्हणजेच काय आता गरज आहे 22 धावांची, आणि बॉल शिल्लक असतील 24. जवळपास या पहिल्या डावामध्ये आपले इरादे स्पष्ट केलेत शशितारा टीमने. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता पाहायला मिळाली शाहिद शेखची. अजूनपर्यंत थॉमस डायसकडे काय स्ट्राईक आले नाही आहे. सर्व बॉल्स हे शाहिद शेखने कनेक्ट केलेले आहेत आणि आपल्या डावाला सुरुवात केली, आणि आपल्या संघाची जी गरज होती ती गरज पूर्ण केलेली आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येते नितीन वाकळे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आहेत, आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चांगला वापर करतोय वेगवेगळ्या कल्पक शॉटचा, आणि इनफिल्डच्या बाहेर कमी प्रोटेक्शन असल्यामुळे ही रिस्क घेतोय शाहिद शेख. महत्वाचं आहे आढावा घेऊन फलंदाजी करणं. त्याने आढावा घेतलाय की कुठल्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेलं आहे, आणि त्या क्षेत्राला वगळून मैदानाच्या चौफर फलंदाजी करताना पाहायला मिळाला शाहिद शेख, आणि त्याचमुळे तितकंसं रिस्क जाणवलं नाहीये. बॅक टू बॅक 3 चौकार देखील शाहिद शेखच्या बॅटमधून आलेले आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतो की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळतील. निखिल स्क्वेअर द विकेट कट करायचा होता. चांगला बॉल, अँगलचा वापर या ठिकाणी निखिल करतोय उजव्या त्याच्या बॅटरसाठी. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला हा डॉट येतोय. पहिल्या षटकामध्ये एकूण 15 धावा वसूल केल्या शाहिद शेखने, आणि त्यानंतर निखिल वाकळेला बोलवण्यात आलेला, आणि तो मात्र चांगली सुरुवात करून देतो या दुसऱ्या षटकाची, आणि सुरुवात सातत्याने चांगली ठेवावी लागेल. हो, यावेळेस बॉटमचा चांगला वापर, बॉलला टर्न केलं मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून पुढे येईपर्यंत थोडंसं फंबल झालाय. बघा, मी वारंवार तेच सांगतो, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना जर गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. एक एक धाव महत्वाची आहे, कारण आव्हान तितकंसं मोठं नाही आहे. त्याचमुळे एक एक धाव मंगलमूर्ती डेव्हलपर संघासाठी महत्वाची आहे. स्ट्राईकवर आता बॅटर जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच थॉमस शाहिद शेख. अजूनपर्यंत संधी नाही मिळाली थॉमसला, तो नॉन स्ट्राईक एंडलाच वाट पाहतोय. मोठा फटका आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा, स्ट्रेट ड्राईव्ह. दादांच्या नावाचा होतंय त्यांच्या नावाचा डंका होतंय त्यांच्या 21 धावा. नावाचा. शाहिद शेख आज थांबण्याचं नाव घेत नाहीये.
अक्षरशः त्याच्या बॅटमधून जशा AK-47च्या गोळ्या बाहेर येतात तसे चौकार बाहेर येत आहेत. एकूण या डावामध्ये 4 चौकार शाहीद शेखच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. हो, शेवटच्या श्रेणी बाहेर ग्लाइड केलं जात आहे. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेस होते बॉल दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय. थॉमसने यावेळेस तिसऱ्या धावासाठी कॉल केलेला आहे आणि या 3 धावा देखील कंप्लीट केल्या. तर थॉमस डाईस देखील विचार म्हणतोय की मी किती वेळ नॉनस्ट्राईक एंडला थांबून मला देखील संधी मिळाली पाहिजे आणि त्याने मात्र ही संधी मिळवलेली आहे. 3 धावा कंप्लीट करून धावसंख्या झाली ती म्हणजेच 24 धावा. 24 स्टील 13 रन्स आर रिक्वायर्ड टू विन. आव्हान सोपं आहे शशीतारा 11 टीमसाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार निखिल वाकळे. गती परिवर्तन केलं होतं. स्विच हिट करायचा होता. प्रयत्न फसलाय थॉमसचा. स्ट्राईक तर रोटेट होते. लेग बायची 1 धाव मिळेल. धावसंख्या जाईल 1च्या मदतीनं 25 या आकड्यावर. अजूनही 12 धावांची गरज आहे. स्टील 12 रन्स आर रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार निखिल वाकळे. यावेळेस हलक्या त्याने प्लेसमेंट कव्हर रिजन मध्ये बघा सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. अभ्यास. आता तुम्हाला माहिती आहे की आव्हान तितकंसं मोठं नाहीये त्यामुळेच कुठलीच घाई दिसत नाहीये. प्रत्येक बॉलवर धावा येत आहेत. संयमाने देखील धावा येतात तसेच आक्रमकतेने देखील धावा येतात. खराब बॉलवर समाचार घेतला जातोय. चांगल्या बॉलचा सन्मान केला जातोय आणि अशा पद्धतीने 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे. तेव्हा 26 धावा जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 18. नवीन बॉलर ज्याने गेल्या सामन्यामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती तो बबलू पाटील तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. गरज होती बबलू पाटीलची या डावामध्ये सुद्धा पण आता तितक्याशा धावा ठेवल्या नाही आहेत सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी. आता आव्हान थोडं का होईना सोपं झालेलं आहे शशीतारा स्पोर्ट्ससाठी. फक्त 11 धावांची गरज आहे आणि बॉल्स आहेत 18. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो शाहीद शेख. नॉन स्ट्राईकला बॅटर असेल थॉमस डाईस. थॉमस डाईसच्या बॅटमधून अजून धावा नाही आल्यात. एकदा संधी मिळाली होती ती लेग बायची धाव आम्ही धावफलकामध्ये ॲड केले. बॉलिंग ट्रॅकवर बबलू पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय सज्ज झालेला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचं बंधन आता हटलेलं आहे आणि यानंतर आता फायदा होतोय का मंगलमूर्ती डेव्हलपर संघाला पाहूया. पुन्हा एकदा डिफेन्स केलं जाते. हलक्या हाताने बॉलला पॉईंट रिजनमध्ये ढकलण्यात आलेला आहे. फक्त 1च धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते. थॉमस डाईस स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय. 1 धावेची वर धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा माफ करा. 37 टार्गेट आहे आणि धावफलकावर 27 धावा आहेत. 10 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक असतील 17 बॉल 10 धावांची गरज. 7चा डिफरन्स आहे. जास्तीत जास्त विकेट आणि कमीत कमी धावा खर्च करणं हे तत्व वापरावं लागेल. हो, यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं ऑन दी टोज. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकतंय आणि निगेटिव्ह बॉडी लँग्वेज तुम्हाला पाहायला मिळते मंगलमूर्ती डेव्हलपर संघाची आणि कुठेतरी आता खांदे झुकलेत. या 4 धावांच्या मधील धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावांची गरज आहे. 6 रन्स आर रिक्वायर्ड टू विन इन 16 बॉल्स. आव्हान थोडंसं सोपं झालेलं आहे शशीतारा स्पोर्ट्स टीमसाठी. बबलू पाटील. हो, यावेळेस मात्र हा तडाका. बॉल जातोय सीमा रेषा पार आणि हा ठरतोय विजयाचा षटकार. विजयी होतो शशीतारा स्पोर्ट्स संघ. विजयी संघाचं अभिनंदन. मंगलमूर्ती डेव्हलपर्स हार्ड लक आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे विश्वजीत ठाकूर. ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी. महेश शिंदे शैलेश निवांगुने दादा आहे लय मोठ्या मनाचा. श्रीकांत काटकर भाऊ आहे हरिदास दादांच्या जीवा भावाचा. दादांच्या जीवा